25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजने करतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची सागर निवासस्थानी बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना सज्जड इशारा दिलेला आहे। चुकीचं वर्तन आणि काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिलेला आहे। बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना हा दम भरलाय। त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोलही सुनावलेले आहेत। आता जी काही परिस्थिती ओढावलेली आहे सरकारवर, मुंडे प्रकरणामुळे असेल किंवा माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणामुळे असेल, तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना तंबी दिलेली आहे। आपलं वर्तन, आपलं सामाजिक भान कसं असावं या संदर्भातले हे बोल सुनावले आहेत। आपण अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत, पण भाजपच्या सगळ्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी बोलावलं होतं। सागर निवासस्थानी बैठक झाली आणि सार्वजनिक वर्तनाबाबत त्यांनी मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत। आपल्या एखाद्या नेत्या किंवा कार्यकर्त्यामुळे कुठली विचित्र परिस्थिती मंत्र्यावर ओढावू नये, जसं मुंडेंच्या प्रकरणासंदर्भात झालं, तर त्या अनुषंगाने सूचना मंत्र्यांना करण्यात आलेल्या आहेत फडणवीसांकडून। आता आपण अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय, म्हणजे स्टॅम्प ड्युटी। लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळालाय। यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड असा अर्ज लिहावा लागणार आहे। साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे। 10वी आणि 12वीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांना जे प्रतिज्ञापत्र लागतं, अशा सगळ्या प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी प्रतिज्ञापत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च त्यामुळे वाचणार आहे। निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा फार महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पालकांना, विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे, काय सांगाल? नक्कीच सुवर्णा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। कारण की विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, या सर्व सर्टिफिकेटसाठी साधारणतः 3 ते 4 हजार खर्च येत असतो। मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता हे शुल्क माफ केलेलं आहे आणि हे शुल्क माफ केल्यामुळे राज्यभरातल्या जवळपास लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। विद्यार्थ्यांना तर फायदा होणारच आहे, मात्र सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आता हे सर्व प्रमाणपत्र आपल्याला लवकर मिळताना पाहायला मिळणार आहेत, कारण की या प्रमाणपत्रांसाठी यापूर्वी तलाठी कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, तिथे खूप वेळ जात होता। मात्र आता ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने होणार आहे। ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने होत असतानाच 500 रुपये शुल्क हे प्रत्येक ठिकाणी माफ केल्यामुळे जवळपास हे जे प्रमुख 5 प्रमाणपत्र आहेत, जात पडताळणीचा असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, राष्ट्रीयत्व सर्टिफिकेट असेल, यासाठी आता जवळपास 3 ते 4 हजारांचा खर्च हा आपल्याला माफ होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थी वर्ग असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असतील राज्यभरातले, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय आहे। नक्की, धन्यवाद, आपण माहिती दिलीत तुषार।